तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ही सांगता सभा होते आणि त्यासाठी सर्वच महायुतीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अजितदादांवर आधारित ही चित्रफित सध्या दाखवली जाते। मुख्यमंत्री फडणवीस देखील शारदा प्रांगणातील या सभास्थळी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीसाठी ही सांगता सभा। पार्थ पवार हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावर। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीचे हे सर्वच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजितदादांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला जातोय। बारामतीमधली दृश्य आपण पाहतोय। हे भव्य व्यासपीठ, यावर महायुतीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि सांगता सभेसाठी सर्वच जण आलेले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागलेली आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आलेत। या प्रचार सभेत अजितदादांच्या जीवनावर आधारित ही चित्रफित सध्या सर्वच कार्यकर्त्यांना दाखवली जाते। हळवा क्षण हा सगळ्यांसाठीच आपण या ठिकाणी पाहतोय। सगळ्यांच्याच डोळ्यात या ठिकाणी पाणी आलेलं आपण या ठिकाणी पाहतोय। शारदा प्रांगण हे पूर्णपणे भरून गेलेलं आहे आणि सर्वच जण या ठिकाणी जमलेले आहेत। अजितदादा यांच्या जीवनावर आधारित ही चित्रफित, अजितदादांनी जी कामं केलेली आहेत, त्यांच्या कुटुंबियातले लोक जे आहेत, त्यांच्या सगळ्यांसोबतचे अजितदादांचे क्षण या चित्रफितीमध्ये कैद करण्यात आलेले आहेत। मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांना विजयी करा असं आवाहन सर्वच महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे। सध्या सर्वांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलेलं आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या देखील भावूक झालेल्या आहेत। तर सर्वच राष्ट्रवादीचे नेते असतील, महायुतीचे नेते असतील, सर्वांच्याच डोळ्यात आपण या ठिकाणी पाणी पाहतोय। नेहमी सर्वांच्या कामासाठी धावून जाणारा दादा अशी अजितदादांची ओळख आणि शारदा प्रांगणात आता हे वातावरण पूर्णपणे भावूक झालेलं आहे। पोटनिवडणुकीसाठी ही सांगता सभा होते आणि त्यात अजितदादांच्या जीवनावर आधारित ही चित्रफित सध्या दाखवली जाते। सर्वच कार्यकर्ते अजितदादांच्या आठवणींनी भावूक झालेले आहेत। सुनेत्रा पवार या देखील भावूक झालेल्या आहेत। त्यांच्या कुटुंबियांसोबतचे त्यांचे क्षण, त्यांनी जी कामं केलेली आहेत, सर्वांसाठी अगदी एका हाकेवर उभे राहणारे अजितदादा हे सर्वच जण या चित्रफितीच्या माध्यमातून अनुभवत आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या सांगता सभेला उपस्थित आहेत। दरवेळी अजितदादा देखील निवडणुकीपूर्वी सांगता सभा घ्यायचे आणि तीच प्रथा आता ही सुरू ठेवलेली आहे। पोटनिवडणुकीच्या आधी ही सांगता सभा शारदा प्रांगणात होते। चित्रफितीच्या माध्यमातून अजितदादांच्या आठवणींना हा उजाळा दिला गेला।